सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे या. आपण एक अभंग गाऊया. विजय संगीत गीत नंबर 213 आणि उपासना संगीत 314. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो, नका पडू देऊ खंड हो, नका पडू देऊ खंड हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. होता प्रार्थना विश्वासे हो, होता प्रार्थना विश्वासे हो, येते अंतःकरण हसे हो, येते अंतःकरण हसे हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. प्रार्थनेचे मोठे बळ हो, प्रार्थनेचे मोठे बळ हो, नाशी संकटास मूळ हो, नाशी संकटास मूळ हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड. प्रार्थनेने देव मैत्री हो, प्रार्थनेने देव मैत्री हो, होती जैसी पात्रपत्री हो, होती जैसी पात्रपत्री, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. येतो प्रार्थनेचा त्रास हो, येतो प्रार्थनेचा त्रास हो, होता सैतानाचा वास हो, होता सैतानाचा वास हो, करा प्रार्थना अखंड हो, करा प्रार्थना अखंड हो. प्रियजन हो, दिवसभर प्रभूने आम्हाला सांभाळलं, आपली कृपा आणि अनुग्रह पुरवला व आजच्या सायंकाळी त्याच्या पवित्र वचनातून मनन करण्याची आम्हाला संधी दिली. प्रत्येक घटना प्रत्येक दिवसाप्रमाणे आपण बघत आहोत. आजच्या मननासाठी सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब वचनाची सेवा करणार आहेत. मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन सर्वप्रथम प्रार्थना करावी, त्यानंतर पाळकसाहेब वचनाची सेवा करतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो यासाठी की प्रभू तू आमची काळजी घेतोस, तू आमच्या सोबत राहतोस, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हा प्रत्येकाला तू देतोस. एवढंच नव्हतं परमेश्वरा, प्रति सायंकाळी तुझ्या दासाच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस, अनेक आशीर्वादाने तू आम्हा प्रत्येकाला तृप्त करतोस, याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आजच्या सायंकाळचं तुझं पवित्र वचन प्रभू आम्ही ऐकत असताना, तुझं पवित्र मार्गदर्शन आम्ही ऐकत असताना परमेश्वरा, तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. एक आध्यात्मिक माना प्रभू आमच्या जीवनासाठी किती उपयुक्त असतो याची जाणीव आम्हा प्रत्येकाला होऊ दे, आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. विशेष करून तुझ्या दासाला आम्ही तुझ्या हाती सोबतो परमेश्वरा. जे वचन प्रभू त्यांच्या मुखातून निघणार आहे, आम्ही जे बघू ऐकू आम्हा प्रत्येकाला तो आशीर्वादित कर, तुझी कृपा पुरव. एक नवीन आशीर्वाद, एक नवीन सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये दे, यासाठी की प्रभू आम्ही प्रत्येकानं तुझी स्तुती स्तवन करावं.
या दिवसामध्ये आम्हाला प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. ऑनलाईन बघणाऱ्या सर्वांच्या वतीने व या ठिकाणी उपस्थित असलेले पाळक वर्ग व सन्मान्य पदाधिकारी वर्ग या सगळ्यांच्या उपस्थितीत मी रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी आपणाला आमंत्रित करतो. आजच्या मननासाठी आम्ही लुकऋषुवर्तमान अध्याय 16 यातील काही वचने आपण वाचणार आहोत. लुकऋषुवर्तमान अध्याय 16. मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवतो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहायचा नाही. मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिलेला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मन तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून त्यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो म्हणाला, हा तुझा रोखा घे व 80 मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण या युगाचे लोक आपल्यासारख्याविषयी प्रकाशाच्या लोकापेक्षा शहाणे असतात. आणखी मी तुम्हा सांगतो की अनतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत न्यावे. जो अगदी थोड्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल? आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहेत ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला 2 धन्याची सेवा करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, प्रेमळ पित्या, सायंकाळी तुझ्या पवित्र वचनाबद्दल प्रभू आम्ही धन्यवाद देतो. हे जे वचन आहे हे तुझे वचन आहे, आणि या दिवसामध्ये एका स्वर्गीय समयाप्रमाणे प्रभू येशू तू वाटचाल करीत असताना जे प्रसंग, ज्या घटना हे स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व होत असताना आणि ठरवलेल्या उद्देशापर्यंत प्रभू तू जात असताना या दिवसामध्ये या सर्व घटनांचा क्रमाने तपशीलवार प्रभू विचार करीत असताना याच्या योगे प्रभू तू मला आम्हा सर्वांस तू आशीर्वाद दे. तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी तुझ्या दासाला लागणारे तुझे विचार, तुझी कृपा, तुझं मार्गदर्शन प्रभू तू पुरीव. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. या ठिकाणी आम्ही पाहतो, यापूर्वी आम्ही पाहतो की उपेक्षित, बहिष्कृत याविषयी बोलल्यावर
जे लोक उपेक्षित होते, बहिष्कृत होते, अशाविषयी यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आहे. आणि हे बोलल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने लोभ, अभिलाषा आणि संपत्ती याविषयी एक गंभीर इशारा या वचनामध्ये दिलेला आहे. हे किती महत्त्वाची वचने आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टींना अगदी गंभीरपणे त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडताना आम्हाला दिसत आहे. जुन्या कराराचे नियम शिक्षण ऐकावे, पण देवाचे नियम हे सर्व काळसाठी आहे. आणि ऐकणारे जे श्रोते आहे ते शिष्य लोक आहेत, परीक्षी गटातले लोक आहेत आणि लोक समुदाय आहे. आणि त्यांच्यासमोर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी एक बोधकथा किंवा एक दाखला या ठिकाणी देत आहे. आता या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो 1 ते 9 या वचनामध्ये एक कारभारी आहे, एका श्रीमंत मनुष्याचा एक कारभारी आहे. त्याला आपल्या कारभारावर त्याला नेमलेलं आहे. आणि त्या कारभारामध्ये त्याने अफरातफरी आणि बेईमानीचे वर्तन हे मालकाच्या लक्षात आलेले आहे. हे चित्र आम्हाला देवाच्या वचनामधून पाहायला भेटत आहे. एक श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याने नेमलेला एक कारभारी आहे. आणि त्या कारभाऱ्यावर जे आरोप आहे, दोषारोप आहे, त्याने संपत्ती जो एक त्याच्याकडे सोपवलेली होती ती त्यामध्ये अफरातफरी, बेईमानीचं वर्तन हे मालकाच्या लक्षात आलेले आहे असं आम्ही पाहतो. आणि ज्यावेळेस हे चित्र त्याच्यासमोर येतं की ज्यावेळेस आता मालक माझ्या संगती काय व्यवहार करणार आहे आणि तो स्वतःला ओळखतो, स्वतःला समजून घेतो, मला कष्ट करण्याची शक्ती नाही आणि मला भीक मागायची लाज वाटते. तर या कारभाऱ्याने काय केलेलं आहे, एका सुज्ञतेचं एक व्यवहार केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो जे मालकाचे कर्जदार होते त्यांच्यासोबत त्यांनी एका चतुरपणे व्यवहार केलेला आहे. आणि त्याने स्वतःचे हित साधण्यासाठी धूर्तपणे तरतूद केलेली आहे. स्वतःची तरतूद, ज्यावेळेस मला माझ्या कामाचा हिशोब मला द्यावा लागेल, मालक मला कामावरून काढून टाकेल, त्यावेळेस माझ्याविषयी लोकांच्या मनामध्ये एक सद्भावना राहील, ते माझा स्वीकार करतील, मला मदत करतील. एक धूर्तपणे एक उपाययोजना हा एक कारभारी करतो असं चित्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लोकांनी या कारभाऱ्याप्रमाणे चतुर्याने तयार राहावे. जीवनामध्ये आम्हाला या घटनेपासून आम्हाला शिकायला भेटतात. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की या जगाचे जे लोक आहेत, जे आत्मिक लेकरे आहेत, त्यापेक्षा या जगाचे जे लोक आहेत ते ज्ञान आणि बुद्धीने फार एकदम चाणाक्ष आहे, चतुर आहे. आणि यापासून आम्हाला काहीतरी शिकायला पाहिजे. देवाच्या लोकापेक्षा जे ऐहिकृतीचे लोक आहेत ते अधिक हुशार असतात, हे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलं आहे. हा दृष्टांत शिष्यांना उद्देशून तसेच परुषी आणि जे मानवी जे गट होते, लोक होते, त्यांना सांगितलं. अभिलाषा हाव ही देवाची मैत्री करू शकत नाही. जेव्हा आमच्यामध्ये सर्व प्रकारचा द्रव्याचा लोभ असतो, हाव असते, आम्ही त्याच्याप्रमाणे चालतो, जगतो, त्या गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही समर्पित असतो, त्यावेळेस आम्ही जिवंत देवाशी आमचं नातं आम्ही सरळपणे कधीच ठेवू शकत नाही. कारण द्रव्यलोभ हा सर्व वाईटाचं मूळ आहे, हे देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आरंभीस याचा धोका शिष्य लोकांसमोर देखील ठेवलेला आहे. आणि तो सांगतो की द्रव्यलोभ आणि हाव किती भयानक आहे आणि मनुष्याला अगदी खालच्या स्तराला घेऊन जाऊ शकतात. मनुष्याला आत्मिक रीतीने ते आंधळे करतात, मनुष्याला आध्यात्मिक रीतीने ते आंधळे करून सोडतात. आणि म्हणून आम्ही कशा प्रकारचे लोक असावे, आम्ही देवाचे लोक म्हणून आम्ही कशा प्रकारचे लोक असावे. आणि म्हणून आम्ही पाहतो की मत्ते 10 आणि 16 आम्हाला या ठिकाणी वचन प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. तो काय म्हणत आहे, या जगाचे लोक आत्मिक लेकरापेक्षा एक हुशार असतात. त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे, तुम्ही सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूद असावे. जेव्हा जीवनामध्ये या घटना घडतील, अशा परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागेल, अशा प्रकारची आव्हाने आमच्यासमोर येतील, अशा प्रकारचे द्रव्यलोभाचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये, अशी हाव आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल,
त्यावेळेस आम्ही कशाप्रकारे आम्ही लोक असावे हे देवाच्या वचनानुसार आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. आणि आम्ही आमचा हुद्दा आणि संपत्ती कशी वापरावी त्यातून देवाशी आम्हाला मैत्री करता येईल. जो हुद्दा आणि जे पद आहे हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही आमचा हुद्दा, आमची संपत्ती आम्ही कशी वापरावी, आम्ही त्याचा कसा वियोग करावा, जेणेकरून आम्हाला देवापासून ते दूर नेणार नाही, तर आम्हाला त्याची गुंतवणूक परमेश्वराच्या योजनेमध्ये करता येईल आणि परमेश्वरासंगती आमचं निकट नातेसंबंध आम्हाला प्रस्थापित करता येईल. ही महत्त्वाची गोष्ट आम्हाला देवाच्या वचनामधून आम्हाला या ठिकाणी समजते. ही फार धोकादायक गोष्ट आहे आणि हे चित्र आज पण आम्ही पाहतो. ज्या ठिकाणी हुद्दा आहे, ज्या ठिकाणी संपत्तीची रेलचेल आहे, त्या ठिकाणी सैतान त्याचा वापर अधिक प्रभावी रीतीने करतो आणि परमेश्वराच्या योजनेपासून मनुष्याला अलग करतो. आणि हा भयंकर धोका आम्ही त्यामधून आम्ही शिकू शकतो. देवाचं वचन आहे हे प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे की अतिशय ज्वलनशील प्रश्न आमच्यासमोर आहे, द्रव्याचा लोभ. वारंवार पौलाने देखील आपल्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की ह्या गोष्टीपासून आम्ही बचाव करून घ्यावा. शिष्य लोक देखील आहे आणि त्यांच्यासमोर फरिसी लोकांना याची थट्टा वाटत होती. येशू ख्रिस्त ज्यावेळेस हे शिक्षण देत असताना फरिसी लोक येशू ख्रिस्ताचा उपहास करायचे. ते द्रव्यलोभी लोक होते, ते फार श्रीमंत होते आणि त्यावेळेस त्यांच्या निंदेला, त्यांच्या उपासाला प्रभू येशू ख्रिस्त हे उत्तर देताना आम्हाला दिसत आहे. या परिषदामध्ये आम्ही पाहतो आपली संपत्ती कशी वापरावी, कारण देव पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, मनुष्य शास्त्री आणि फरिसी जे होते मनुष्याकडून स्वतःची प्रशंसा करून घेत होते, आपलं धर्मचरण बाह्य स्वरूपाने लोकांसमोर दिसावं म्हणून करत होते. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, देव पाहतो. देव मनुष्याला पाहतो, मनुष्याचं अंतःकरण पाहतो, मनुष्याचे हेतू परमेश्वर तपासतो आणि तुमचं जगिक दाणे आणि संपत्ती शहाणपणाने आणि प्रामाणिकपणे त्याचा वापर केलाच पाहिजे. आणि ज्यावेळेस देवाचे लोक या पद्धतीने या गोष्टी हाताळाव्या आणि प्रभावीपणे या गोष्टींचं आपल्या जीवनामध्ये त्यांनी अंमलबजावणी करावी आणि ह्या गोष्टी आम्हाला देवापासून दूर नेणार नाही, तर आम्हाला देवाशी अगदी आम्ही त्या संगती आमचं मैत्रीचं नातं अगदी मजबूत होईल आणि परमेश्वराच्या योजनेमध्ये आम्ही सार्वकालिक गुंतवणूक करणार आहे, जी कधी नष्ट होणार नाही. सार्वकालिक या गोष्टीमध्ये आमची गुंतवणूक होईल. पुरुषांना येशूने पैशा संबंधाने शिक्षण आवडले नाही. ते श्रीमंत होते, ते पैसा जमा करीत होते आणि ते एक प्रकारे आशीर्वाद किंवा पारितोषिक समजायचे. पुरुषांचा दृष्टिकोन आणि येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन यामध्ये तफावत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन हे दैवी दृष्टिकोनामधून होता, परमेश्वराच्या योजनेनुसार होता. परंतु हे जे फरिसी होते हे लोक हे पारितोषिक म्हणून त्या गोष्टी समजत होते आणि ते पैसा जमा करत होते, फार श्रीमंत होते. आणि असं म्हटलेलं आहे, त्यांचे अंतःकरण द्रव्यलोभाने भरलेले होते. त्यांचं अंतःकरण द्रव्यलोभाने भरलेले होते आणि देव ते पाहतो असं प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आम्हाला या सर्व गोष्टी आम्ही देवाच्या वचनामधून पाहत असताना आम्हाला कायच पाहायचं आहे की अप्रामाणिक कारभार्याने काय केलेलं आहे. त्यांनी संपत्ती उधळवलेली आहे, त्याला हिशोब द्यायचा आहे, त्याला द्यावं लागेल. एके दिवशी कारभार एके दिवशी बंद होईल. एक दिवस आम्हाला देखील आमच्या जीवनाचा, आम्हाला दिलेल्या कृपादानाचा आणि देवाने केलेल्या तरतुदीचा आम्हाला देवासमोर एक दिवस आम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस या कारभार्याने आम्ही दुसऱ्या भागामध्ये आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हाला समजतं, जरी या कारभार्याने उधळपट्टीचं काम केलेलं आहे तरी त्याचा जो मालक आहे त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल, चतुरेबद्दल वाहवा करतो, प्रशंसा करतो त्याची, की त्यांनी कशा प्रकारे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांनी या गोष्टी हाताळलेल्या आहे आणि त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल त्यांनी ह्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आपली दृष्टी अनंत काळाकडे असावी, हा सगळ्यात महत्त्वाची दृष्टिकोन किंवा हेतू प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ठेवत आहे. आम्ही तात्पुरतं गोष्टीकडे आमचं विचार नव्हे तर अनंत काळाकडे आमचा पैशांचा वापर आम्ही करायला पाहिजे आहे. आज आम्ही प्रभूच्या सेवेसाठी,
त्याच्या राज्याच्या वाढीसाठी जी आम्ही गुंतवणूक करत आहे ती अनंत काळामध्ये आहे. कदाचित या जगामध्ये आम्हाला कोणी आमची प्रशंसा करणार नाही, कोणी आम्हाला आमची वाहवा करणार नाही, परंतु आम्हाला समजतं की आमची गुंतवणूक आम्ही प्रभूसाठी अनंत काळामध्ये केलेली आहे, एक दिवस आम्हाला मिळणार आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे, पुढे आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, आम्हाला लहानातल्या लहान गोष्टीमध्ये प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं आहे. जेवढी लहान किंवा मोठी जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे त्यामध्ये आम्ही प्रामाणिक असलंच पाहिजे, प्रामाणिकपणा असलंच पाहिजे, तरच आम्हाला मोठ्या गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला सहभागी करेल. आणि दुसरं एक विचार यामध्ये आम्हाला समजतो तो आहे, कोणीही व्यक्ती एकाहून अधिक मालकाशी विश्वासू राहू शकत नाही. धनाची आणि देवाची सेवा तर निश्चित कधीच करता येत नाही. आणि या मार्गाने जे लोक चालत आहे, सेवा करीत आहे, ती सेवा नव्हे, तो व्यापार आहे. आणि हा व्यापार या दिवसामध्ये अधिक वाढलेला आहे. हे चित्र फार धोकेदायक आहे. विश्वासासाठी प्रभूचं सत्य प्रभावीपणे जे आज आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो विश्वासणारे, त्या सत्याची विटंबना होते. हे अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, न्यूजमध्ये सर्वत्र. इतर लोक आणि आपल्यामध्ये काही फरक उरत नाही. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, धनाची आणि देवाची सेवा कधीच करता येत नाही. आणि म्हणून हे सत्य प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी ठामपणे आपल्या शिष्य लोकांना देखील तो शिकवत आहे. परुषी पण आहे, जे द्रव्य लोभावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यासाठी त्यांच्या पाठीस लागणारे लोक आहे. आणि त्यांच्यासमोर सांगत आहे, कोणीही एकाहून अधिक मालकाशी विश्वासू कधीच राहू शकत नाही. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो, तो म्हणतो की या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त हे विचार मांडत असताना तो म्हणतो, देवाचे वचन त्याने यामध्ये तो म्हणतो, देवाचे वचन हे कधी न बदलणारं त्याचं स्वरूप आहे, ते सत्य आहे. हे आम्ही समजलं पाहिजे. संदेष्टे नियमशास्त्र काय बोलत आहे त्यामधलं काही रद्द करता येत नाही. त्याचं स्वरूप अनंतकालिक आहे, सार्वकालिक आहे. हे सत्य तो आमच्यासमोर ठेवत आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही या दाखल्यामधून काही प्रस्तावनादाखल काही विचार आम्ही समजून घेत असताना या सर्व गोष्टी आमच्यासमोर हे एक बोधवचने आहे. ह्या बोधकथा देऊन आम्हाला देखील या वचनामधून आत्मिक विचार मिळतात, आम्हाला आत्मिक मार्गदर्शन मिळतं. ज्याप्रमाणे शास्त्री परुषी शिष्य लोक आणि लोकसमुदाय ऐकत आहे त्यांच्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताने या अन्यायी कारभार्याबद्दल एक दाखला देऊन एक बोधकथा सांगून या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आज या प्रभूच्या वचनामधून प्रभूच्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद देऊ. आणि प्रभूचे जे आत्मिक विचार जे माझ्यासाठी आणि आपल्यासाठी आहे, देवबाप या वचनाच्याद्वारे आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, फारच मार्मिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आम्हाला आजच्या पवित्र वचनाच्या मननाच्याद्वारे कळून आलेल्या आहेत. आम्ही आमच्या प्रभूशी प्रामाणिक असणं, सोबतच आमच्या प्रभूच्या गौरवी कार्यामध्ये विश्वासू असणं फार गरजेचं आहे. मग ती छोटी जबाबदारी असो, मोठी जबाबदारी असो, प्रत्येक गोष्टीत आपण विश्वासू राहूया. यासोबतच आपण जे ऑनलाईन जोडलेले आहात, आपण बहुसंख्येने जोडलेले आहात, यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो. कारण की देवाचं हे पवित्र वचन आता तांत्रिक माध्यमाने आपल्यापर्यंत भारतामध्ये सर्वत्र जगभर हे देवाचं पवित्र वचन मिळत आहे. व ऑनलाईन या सभेच्याद्वारे आपण सगळे जोडलेले आहात. आपलं देखील मी आभार मानतो प्रभूमध्ये. प्रभुदेवबाप आपलं आध्यात्मिक जीवन आशीर्वादित करो. व प्रत्येक दिवशी एक एक घटना आपण बघत आहोत. आजच्या घटनेमधून जे आपण शिकतो ते हेच की आम्ही प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक असावं, विश्वासू असावं. मी परमेश्वराला धन्यवाद देतो. व रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं सर्वांच्या वतीने पुन्हा एक वार आभार मानतो. पाळक साहेब, वचनाची सेवा आपण केलीत, प्रभूला धन्यवाद असो. प्रियजन हो, आपल्या नित्य प्रार्थना विनंती आहे, प्रभुदेवबाप चांगलं आरोग्य प्रत्येकाला देव. उन्हाच्या वाढत्या वातावरणामध्ये प्रत्येकाला चांगली कृपा आणि अनुग्रह परमेश्वर देवबाप आपल्या स्वर्गीय भंडारातून देव. सोबतच प्रायमरी आणि हायस्कूलच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. देवबाप ह्या लेकरांच्या परीक्षेमध्ये सहाय्य करता असा हो. SIMच्या सेवा कार्याला देवबाप आशीर्वादित करो. सोबतच प्रियांनो, मी आपणाला अजून एक सूचना देऊ इच्छितो. 22 तारखेला शनिवारी वधूवर सूचक मेळावा आहे.
तर या मेळाव्यासाठी पास्टर ढगे हे मुंबईहून आपल्या टीमसोबत येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला तसा मॅसेज एस ए चर्च नंदुरबारच्या ग्रुपला आहेच, तर आपण तो बघू शकता. शनिवारी आपण 22 तारखेला त्या ठिकाणी इच्छुक आहात तर आपण त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवावी. सोबतच येत्या महिन्यामध्ये आपण दुःख सहन सप्ताह साजरा करणार आहोत. 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत. मधल्या 17 तारखेला आपण विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा करू व सायंकाळी त्यांना मंडळीमध्ये सहभागितेचा हात देऊ. 2 वक्तेगण आपल्याला लाभलेले आहेत. राजीव जयस्वाल नाशिक या ठिकाणाहून आणि रेव्हरंड संजय सिंग पुणे या ठिकाणावरून. दोनही वक्तेगणांचं येणं आशीर्वादित व्हावं, सभा आशीर्वादित व्हाव्या, या सगळ्या प्रार्थना विनंत्यांसाठी मी सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करणार आहे, कृपया आपण पुढे यावत. या सर्व विषयांसाठी आपण प्रार्थना करावी. नंतर आपण प्रभूने आपल्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना म्हणूया व त्यानंतर आशीर्वाद रेव्हरंड जे एच पठारे पाळकसाहेब देतील. गीत गायन करू आणि उद्याच्या सूचना ऐकून आजचं मनन आपण थांबवूया. प्रार्थना करू आपण. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार मनापासून धन्यवाद देतो. आज सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येऊन थोडा वेळ आम्ही या वचनाचं मनन चिंतन करण्यासाठी ही मौल्यवान संधी दिली. या लेनच्या दिवसामध्ये, या उपवास समयामध्ये प्रभू आम्हाला हे नित्याने ह्या 40 दिवसामध्ये जे शास्त्रपाठ तू दिलेले आहेत प्रभू, त्याचं मनन चिंतन करत असताना त्यामध्ये जो बोध तू त्या काळामध्ये त्या तुझ्या शिष्यांना, त्या काळातील जे शास्त्री पुरुष त्यांना दिलेला प्रभू अनेक प्रकारचे दाखले, अनेक प्रकारचे प्रभू तू मांडलेले जे काही मुद्दे आहेत प्रभू, तुझा उद्देश हा आहे की त्या तुझ्या लोकांनी समजून घ्यावा. कारण या जगातले लोक शिष्यांपेक्षा, तुझ्या देवाच्या लेकरांपेक्षा किती हुशार आहेत, किती चतुर आहेत. जरी ते अन्यायाने मिळालेलं मिळकत मिळवण्यासाठी या गोष्टीसाठी धडपडतात. प्रभू, देवाच्या राज्यासाठी आम्ही अधिक चतुर बनावं ही तुझी इच्छा आहे. आणि देवापा, आम्हाला तुझ्या राज्यासाठी अनेक चांगले मित्र जोडण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपाने सहाय्य कर. हे प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो तुझ्या दासाबद्दल जे मनन आज त्यांनी घेतलेलं आहे. रेव्हरंड लाजरस वळवे प्रभू, त्यांना लागणारी कृपा अनुग्रह तू पुरव आणि प्रभू त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. एवढंच नव्हे तर ऑनलाईन जे ऐकत आहेत, जे जोडले गेलेले आहेत आणि आम्ही जे चर्चमध्ये बसून या वचनाचं मनन चिंतन केलेलं आहे, तो आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. आम्ही तुझा आभार मानतो. तू आमची प्रतिदिनी भेट घेण्यासाठी या वचनांच्याद्वारे तू आम्हाला प्रभू मार्गदर्शन करत आहे. तुझा आभार मानतो. आमची एकच प्रार्थना आहे की ही वचनं आमच्या कानी पडत असताना आम्ही प्रत्येकाने ते ऐकणारे बनू नये, परंतु त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावे, म्हणून तो आम्हाला सद्बुद्धी दे. देवापा, आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या आमच्यासमोर विनंत्या आलेल्या आहेत त्या तुला ठाऊक आहे. आम्ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांबद्दल धन्यवाद देतो ज्यांनी 10वी 12वीची परीक्षा दिलेल्या आहेत. या काळामध्ये या लेकरांना तुझी कृपा अनुग्रह पुरवलास आणि सध्या प्रभू प्राथमिक आणि हायस्कूलच्या परीक्षा सुरू आहेत. आम्ही प्रार्थना करतो, उन्हाचा कहर अतिशय जोराचा आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रकारचे आजार उद्भवलेले आहेत. प्रभू, ज्या लेकरांना बाधा झालेल्या आहे अशांना तू स्पर्श कर, कृपा दे आणि पेपर लिहिण्यासाठी देखील प्रभू, अभ्यास करण्यासाठी देखील तू त्यांना कृपा पुरव आणि या परीक्षेमध्ये, या वार्षिक परीक्षेमध्ये या सर्वांना उत्तीर्ण कर. प्रभू, काही कमजोर आहेत त्यांना बुद्धी दे प्रभू, त्यांना शहाणपण दे आणि या लेकरांच्याद्वारे तुझं गौरव दे. माझे नाथ प्रभू स्मरण या परीक्षेच्या काळात प्रभू ती आजारी पडलेले आहेत, तरी पण ती तसे जाते, तर तिलाही स्पर्श कर आणि तिलाही चांगलं आरोग्य दे. विश्वासांसाठी आमची प्रार्थना आहे प्रभू, त्यांची सर्दी पुष्कळ दिवसापासून त्यांना त्रास देत आहे. आम्ही प्रार्थना करतो, तो आम्हाला रोगमुक्त करणारा, आरोग्य देणारा देव आहे, म्हणून त्यांना ही बाधा येशूच्या नावामध्ये काढून टाक, पूर्ण आरोग्य दे. आम्ही रैताकांची आठवण करतो, त्या बहिणीला तू विशेष कृपा पुरव, त्यांच्या डोळ्याला स्पर्श कर. जेवढं थोडंफार त्यांना दिसत असेल प्रभू, त्यामध्ये त्या बहिणीचा विश्वास दृढ कर आणि प्रभू त्यांना तुझी कृपा पुरव. हैद्याकांसाठी आमची प्रार्थना आहे. ती बहीण ती ट्रीटमेंट घेण्यासाठी नाशिकला गेलेल्या आहेत, तू त्या वैद्यांचं सहाय्य कर
आणि प्रभू या बहिणीच्या बऱ्या होण्याने तुझी चांगली सेवा या हॉस्टेलमध्ये आणि महिलांमध्ये करून घे. त्यासोबतच प्रभू इतर जे अनेक जण आजारी आहेत, या सर्दी, खोकला, ताप आणि या बदलत्या वातावरणामध्ये अनेकांचं आरोग्य बिघडलेलं आहे. आम्ही एकच प्रार्थना करतो, सर्वांना तू चांगलं आरोग्य दे. जे तुझे दास, तुझे प्रभू सेवक वर्ग मंडळांमध्ये आणि इतरत्र सेवेसाठी धावपळ करत आहेत, त्यांनाही तू चांगलं आरोग्य दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, शनिवारी आमच्या मंडळीमध्ये शहरांमध्ये प्रभू जो लहानसा कार्यक्रम होणार आहे, प्रभू अनेक आईवडील चांगली स्थळं शोधत आहेत, त्यांना वेळेवर मिळत नाहीत आणि म्हणून प्रभू ह्या विवाह सोहळ्यामध्ये आमची प्रार्थना आहे की त्यांनी वधूवर परिचय करून घ्यावा. म्हणून प्रभू त्या ठिकाणी अनेकांना तू घेऊन ये आणि पास्टर ढगे आणि त्यांची टीम ते येत असताना त्यांच्या येण्याने आणि आमचं ते त्या ठिकाणच्या एकत्र मिळण्याने तुला गौरव मिळू दे आणि या कार्यक्रमाचा ताबा तू घे. प्रभू आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रथमच उपक्रम राबवला जात आहे, तो यशस्वी कर अशी आम्ही प्रार्थना करतो. पुन्हा एक वर आमची प्रार्थना आहे की या दुःख सणाच्या आणि या संपूर्ण सप्ताहामध्ये प्रभू ज्या ज्या मंडळांमध्ये प्रभू हे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत, जे वक्तेगण बोलवले आहेत, त्यांचं येणं तो आशीर्वादाचं कर. आमच्या मंडळांची भेट घे. आम्ही विशेष आमच्या ही मंडळीसाठी प्रार्थना करतो. त्या पॅशन वीकमध्ये पास्टर संजय सिंग येतील आणि त्याचप्रमाणे प्रभू आमचे बंधू जयस्वाल या दोघांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांना तुझं वचन दे आणि या पॅशन वीकमध्ये आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांची तू भेट घे आणि प्रभू तुझं दुःख सण, तुझा वधस्तंभ, त्याच्याबद्दल आम्हाला अधिक जागृती निर्माण कर. प्रभू आम्ही पुन्हा एक वर आज सायंकाळी या सर्व ऑनलाईन जोडले गेलेल्या त्यांना जे चर्चमध्ये आम्ही बसलो, आम्हा सर्वांना तुझ्या हातात सोपवून देतो. तू आम्हा सर्वांवर कृपा कर, अनुग्रह कर. आम्ही पुन्हा एक वर तुला मान, सन्मान, गौरव देत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो, तसेच तो आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व बायबल स्टडीमध्ये, या मन्नामध्ये जोडल्या गेलेल्या बंधू भगिनींबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या गुरुवार, उद्या सायंकाळचं मनन सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.